नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे. आणि बटाटे वडे हे कुरकुरीत होण्यासाठी इथे मी पाव कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही. तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आणि इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडासा लाल मसाला टाकलेला आहे. आता आपण हे सर्व आधी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. तर जसं जसं गरज पडेल तसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला हे पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्ट देखील करायचं नाही. जर ते पीठ जास्त घट्ट झालं तर बटाट्या वड्यांचं कवर हे वरचं खूप जाड होतं आणि पीठ हे जास्त पातळ झालं तर बटाट्या वड्यांना वर व्यवस्थित असं पीठ लागलं जात नाही. त्याच्यामुळे आपण हे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील नाही ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी सोडा हा वापरलेला नाही आहे. आता आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे. आणि मी एक साईडला बटाटे उकडत ठेवलेले होते. आता आपण बटाट्या वड्यांसाठी जी चटणी लागते ती बनवून घेऊया. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर बटाटे हे मी सोलून घेतलेले आहे. तर साधारण हे 1 किलो बटाटे आहेत. आपण 1 किलो बटाट्यांच्या अंदाजानेच पीठ हे भिजत ठेवलेलं आहे. तर आता सर्व बटाट्यांची सालेही काढून झालेली आहेत. आता आपल्याला हे बटाटे मॅशरने ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत. तर याच्याने काय होतं, बटाट्यांच्या फोडी वगैरे राहत नाही आणि व्यवस्थित असं मॅश होतं. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर एका तडका पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी इथे मोहरी टाकली. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे. आता तेल हे खूप तापलेलं असल्यामुळे गॅस बंद केलेला आहे. आणि याच्यामध्ये मी इथे थोडासा हिंग टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट टाकायची आहे. तर मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या वापरू शकता. आता ही मिरचीची पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. आणि आता हे सर्व आपण ह्या मॅश केलेल्या बटाट्यांवर, मसाल्यांवर टाकून घेऊया. आणि वरून थोडीशी इथे कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं. जर तुम्हाला मार्केटसारखे बटाटे वडे हे बनवायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस आणि साखर देखील टाकू शकता. त्याने हे छान असे चटपटीत बटाटे वडे बनतात. आणि जर आपल्याला घरची चव हवी असेल तर ह्या पद्धतीने बटाटे वडे बनवून बघा, खूप छान होतात. आणि बनवायला देखील खूप सोपी पद्धत आहे. तर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालं की आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हे बनवून ठेवलेले आहे. आणि आता आपल्याला हे गोळे एक एक हातावर घेऊन हलक्या हाताने असे चपटे करून घ्यायचे आहेत. तर कडेला कुठेही क्रॅक राहता कामा नये. व्यवस्थित असे चपटे करून घेतलेले आहे आता आपण हे. आणि एक एक हलक्या हाताने आपण पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर दोन्ही साईडनी
सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपले गरम गरम बटाटे वडे देखील तयार आहेत. तर तुम्हाला रेसिपी ही कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.